चला बर्थडे बॉय आलेला आहे, तर आता सुमितला ओवाळून वगैरे घेते मी आणि आई पण ओवाळेल सुमितला. बरोबर. तोड जात आहे. तुम्ही माझ्याकडून गिफ्ट करा. किती एक नोट आहे का दोन? एक एक आहे का? झालेला आहे स्वयंपाक. पावभाजी पण झालेली आहे, मस्त कलर आलाय पावभाजीला पण आणि मस्त तरी पण आलेली आहे. आणि इकडच्या साईडला आहे ना पाव गरम करते मी. आणि इथं हे व्हेज पुलाव पण झालेला आहे. व्हेज पुलाव बनवलेला आहे, तो पण झालेला आहे छान असं. आता मी एक साईडला पाव गरम करते, एक साईडला देते. मस्त झालेले व्हेज पुलाव. वास मस्त येतोय. येतोय ना. पाव गरम करायचे का? हा करते ना मी, एक साईडला करते. पहिले काय बसून घे, सगळे संगीत बसायचं का? तुम्ही ना आम्ही तिघं जण बसतो.
चिमणी चालू करते ना, धूर जास्त होईल ना. असं काही असलं का संकेतची आठवण जास्त येते. संकेत पाहिजे होता. त्याच्या वाढदिवसाला केलं नव्हता, आपल्या पण कोणाच्या वाढदिवसाला नाही. आणि आज आहे ना बाहेर जायचं होतं आम्हाला, पण मग थोडंसं तब्येत नरम असल्यामुळं मग काय बाहेर गेलो नाही आम्ही. बाहेरचं खाणं टाळलं आज. नाही तर मग चालू होता विचार, पण मग म्हटलं नको. कलर मस्त आलाय बीटमुळे भाजीला. आणि आमच्या संकेतचा मित्र आहे ना, नाही चाललं होतं त्याचं, चाललं होतं. आपण म्हटलं थांब, अरे खूप बळजबरी थांबवलं, लय लाजाळू एकतर. त्याला बळजबरी थांबवलं आणि थांब म्हटलं, तेवढंच असं बरं वाटेल का मला आलेलं आहे म्हणून. गरम आहे त्यामुळे मग काय खूप गरम नाही करत. मस्त अशी पावभाजी झालेली आहे आणि देते हे पावडर. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास 3 आठवडे तो पोलिसांच्या हाती लागत होता. त्याला जाऊ दे काय हे बघा, स्वयंपाक झालेला आहे. घरगुतीच बेत आहे आपला, व्हेज पुलाव, पावभाजी आणि केक. तर शुभम कसं काय झालंय पावभाजी? हा का, आवडली ना? तिखट नाही जास्त? तुम्हाला आवडली का हो? सुमित तुला? हा का, खाऊन बघ मग. चांगली झाली. हा, मिरच्या तर टाकल्या ना त्याच्यात, व्हेज पुलावमध्ये टाकलेल्या अख्ख्या मिरच्या. पोटभर जेवण कर हा, लाजू नको. मित्र नाही येतं. संकेत आहे तुला जोडी, सुमित आहे तुला जोडी. सुमितचं त्यांचं जेवण झाल्यानंतर आहे ना, मग आम्ही परत फोटो वगैरे काढले माझ्या मोबाईलमध्ये. बघा
यांनी तर कपडे चेंज केले होते, त्यांना काय हौस नाही एवढी फोटोंची, त्यामुळे मग त्यांनी नाही काढले, अगोदर काढले होते त्यांनी. संकेतचा मित्र आलेला होता, गेला येतो. आणि सुमितला आम्हाला जरा फोटो काढायचे होते, मग तो गेल्यानंतर फोटो वगैरे काढले. आणि आता हे बघा आईन मीच राहिलेली जेवण करायची, तर आम्ही दोघी बसून घेतो जेवण करायला. पण कपडे चेंज केले, बसतो आता आम्ही जेवण करायला. सुमितचं झालेले, तर अशा पद्धतीनं झाला आहे सुमितचा वाढदिवस साजरा. चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.